हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमरसची रेसिपी। फळांचा राजा म्हणजेच आंबा। उन्हाळा सुरू झाल्यानंतर अनेक जण आंब्याची वाट बघतात। विविध प्रकारचे आंबे बाजारात मिळतात। मँगो लव्हर्सना आंब्याचा रस फार आवडतो। आंबा हा वर्षातून एकदाच बाजारात येत असल्यामुळे काही लोक आमरस बनवून साठवून ठेवतात आणि तसेच आपल्याकडे आमरस पुरी फार आवडीने खाल्ली जाते। आता आमरस बनवण्याकरिता इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। आमरससाठी तुम्ही कुठल्याही जातीचा आंबा निवडू शकता, शक्यतो थोडासा गोड असला पाहिजे। आता सगळ्यात आधी आपण आंबे स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेऊयात, म्हणजे यावरती जर चीक वगैरे असेल तर तो निघून जाईल। तर अशा पद्धतीने आपण आता हे आंबे धुवून घेऊयात। धुवून झाल्यानंतर एखाद्या कोरड्या नॅपकिननी पुसून घ्यायचे आहेत। आंब्यातून रस जास्त निघावा यासाठी बरीच जण आंबे हे पाण्यामध्ये बुडवून सुद्धा ठेवतात, पण आपण तसे न करता यामधून डायरेक्ट रस काढून घेणार आहोत। तर इथे मी आता आंब्याच्या फोडी करून घेते आणि आंब्याचा जो गर आहे, जो पल्प आपण काढून घेणार आहे, त्यासाठी इथे मी एक विशिष्ट पद्धत वापरलेली आहे। ते म्हणजे हा जो आंब्याचा पल्प आहे तो चौकोनी म्हणजे क्यूब्समध्ये कट करून घ्यायचा, त्याला चिरा पाडायच्या आणि एका चमच्याच्या साहाय्याने हा गर काढून घ्यायचा डिशमध्ये किंवा मिक्सरच्या जारमध्ये। एखाद्या सुरीने किंवा चमच्याचा वापर करून हा गर तुम्ही काढून घ्या। आंबा पिळण्यापेक्षा या पद्धतीने सुद्धा गर चांगला काढून घेता येतो। तसेच आंब्याच्या कोळीचा गर हा तुम्ही हाताने काढून घ्या। इथे मी हा आंब्याचा सगळा गर म्हणजे 2 आंबे घेतलेले त्याचा सगळा गर काढून घेतलेला आहे। आता आपण हा एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करू। आंब्याला मिक्सरमधून फिरवल्यामुळे आमरस हा दाटसर बनतो। आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालणार आहोत। आंबा जर आंबट असेल तर तुम्ही जास्त साखर घाला। मी इथे 2 चमचे साखर घातलेली आहे। तसेच मिक्सरमध्ये फिरवताना आमरस काळा पडू नये यासाठी 2 ते 3 बर्फाचे खडे सुद्धा घातलेले आहेत। तुम्ही बघितले असेल की जेव्हा आपण सँडविच किंवा पुदिना चटणी वगैरे बनवतो तेव्हा आपण चटणी काळी पडू नये यासाठी बर्फाचा वापर करतो, तसंच इथे सुद्धा करायचं आहे। आणि पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वापरू शकता, पण आपल्याला इथे दूध वापरायचं नाही। दूध किंवा पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये फिरवून आमरस तयार केलेला आहे। शिवाय आमरस हा थोडासा दाटसरच हवा, याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तसेच तुम्हाला वाटेल की बर्फाचे खडे वापरल्यामुळे आमरस हा पातळ बनेल, पण अजिबात तसे होत नाही। आपण आमरस हा मिक्सरमध्ये बनवून घेतल्यामुळे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा टेक्स्चर आहे हे दाटसर होते, थिकनेस येतो। एक फ्लेवरिंगसाठी अगदी पाव चमचा मी वेलची पूड घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। बरीच जण सुंठ पावडरसुद्धा घालतात, त्यामुळे आमरस हा पोटाला बाधत नाही। आता आमरस हा थंड थंड गरम गरम पुरीसोबत खूप छान लागतो, त्यामुळे 1 ते 2 तासासाठी आमरस फ्रीजमध्ये थंड करत ठेवा। हवं तर वरून तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता। तर एकदम सोपी रेसिपी आहे आमरस बनवायची। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत, व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।